मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक. मूकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन 1920 साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. 31 जानेवारी 1920 रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले. कारण आंबेडकर हे सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करीत होते, त्यामुळे त्यांना उघडपणे संपादक पदावर कार्य करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी मूकनायकाच्या व्यवस्थापकापदी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांची नेमणूक केली होती. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी स्वतः लिहिला होता. पुढील 13 अंकातही त्यांनी लेख लिहिले. मूकनायकासाठी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 2,500 रुपयांची आर्थिक मदत दिली होती. आंबेडकरांनी मूकनायक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले, कारण मराठीच त्यावेळची सामान्य जनतेची भाषा किंवा लोकभाषा होती आणि बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र होते. तसेच तेव्हा महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीच समजू शकत होती. या पाक्षिकाचा मुख्य उद्देश दलित, गरीब व शोषित लोकांच्या व्यथा, त्यांचा आवाज सरकारपर्यंत आणि इतर जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखांमधून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकीय सत्ता व शैक्षणिक ज्ञान मिळवणे गरजेचे आहे, असे त्यांना नेहमी वाटत असे. 5 जुलै 1920 रोजी आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. त्यानंतर 31 जुलै 1920 पासून मूकनायकाचे संपादकपद ज्ञानेश्वर ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे आले. सध्या मूकनायकाचे 19 अंक उपलब्ध आहेत. त्यात आंबेडकरांनी वैचारिक लिखाण केले. मूकनायक या पत्राने सामाजिक व आर्थिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांनी बलवत्तर स्थान निर्माण केले पाहिजे ही जाणीव निर्माण केली. मूकनायक पत्रात विविध विचार, वर्तमानसार, निवडक पत्रातील उतारे, छेम, समाचार, शेला पागोटे ही सदरे होती. मूकनायक एप्रिल 1923 मध्ये बंद पडले. बाबासाहेबांनी सुरू केलेले 2 पाक्षिके म्हणजे मूकनायक व बहिष्कृत भारत. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचे वर्तमानपत्र असावे लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते. या पाक्षिकाने अस्पृश्य वर्गात जागृती निर्माण केली व त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव करून दिली. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर ब्रीदवाक्य म्हणून संत तुकाराम यांच्या खाली लोह्या छापल्या जात असे. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोण मुखियाचा जाण, सार्थक लाजोनी नवे हित. याचा अर्थ असा की या जगात मूक म्हणजेच गप्प बसणाऱ्या माणसाला कोणी ओळखत नाही. म्हणून भीती व संकोच बाजूला ठेवून निर्भयपणे अन्यायाविरुद्ध बोलले पाहिजे, कारण मूकपणा कोणालाही ओळख देत नाही आणि लाज बाळगण्यात कल्याण नाही. त्यांनी पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये खालील जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली. आमच्या या बहिष्कृत लोकात होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचवण्यास, तसेच त्यांनी भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या इतर वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हितांची त्यांना पर्वा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकांना आमचा इशारा एवढाच की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारूने जाणून बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीत छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागून जलसमाधीही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार, यात बिलकुल शंका नाही. म्हणून स्वहित साधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पडत मूर्खाचे लक्षण शिकू नये. मूकनायकाच्या पहिल्या अंकातील हाही मजकूर पुढील प्रमाणे होता. हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही. मित्रांनो, बाबासाहेबांच्या या विधानातून आपल्याला हे नक्की लक्षात येते की त्यांनी प्रत्येक धर्माविषयी किती सखोल अभ्यास केला असावा.
म्हणून शेवटी असे म्हणता येईल की मूकनायक हे केवळ एक वर्तमानपत्र नव्हते, तर ते समाजातील दडपलेल्या, शोषित आणि वंचित घटकांच्या वेदनांना शब्द देणारे एक प्रभावी माध्यम होते. ज्या समाजाला बोलण्याचा अधिकार नव्हता, ज्या वर्गाचा आवाज सत्तेच्या दालनापर्यंत पोहोचत नव्हता, त्या समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकाच्या माध्यमातून निर्भयपणे भूमिका मांडली. अन्याय, अस्पृश्यता, सामाजिक विषमता आणि गुलामगिरी विरोधात मूकनायकाने लेखणीच्या जोरावर संघर्ष केला. या वर्तमानपत्रातून बाबासाहेबांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. मूक राहणे म्हणजे अन्यायाला मूक संमती देणे होय. लाज, भीती किंवा सामाजिक दबावामुळे सत्य न बोलणे हे समाजाच्या अधपतनाला कारणीभूत ठरते. म्हणूनच मूकनायकाने समाजाला प्रश्न विचारण्याची, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. हे वर्तमानपत्र समाज प्रबोधनाचे एक प्रभावी साधन ठरले. आज मूकनायक हे वर्तमानपत्र अस्तित्वात नसले तरी त्यामागील विचारधारा आजही तितकीच जिवंत आहे आणि आवश्यक आहे. आजच्या लोकशाही युगातही अनेक ठिकाणी अन्याय, भेदभाव आणि विषमता दिसून येते. अशा परिस्थितीत मूकनायकने दिलेल्या निर्भयतेचा, समतेचा आणि न्यायाचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. बाबासाहेबांची ही वैचारिक क्रांती प्रत्येक पिढीने आत्मसात केली पाहिजे. म्हणूनच मूकनायकाचा शेवट हा अंत नसून तो एका नव्या जागृतीची सुरुवात आहे. मूकनायक बंद झाला असला तरी त्याचा आवाज आजही समाजाच्या मनामध्ये घुमत आहे. जोपर्यंत समाजात अन्याय आहे तोपर्यंत मूकनायकाच्या विचारांची गरज कायम राहणार आहे. आपण मूकनायक होऊ नये तर मूकनायकाच्या विचारांचा वाहक व्हावे, हाच या इतिहासाचा खरा संदेश आहे. मित्रांनो, बाबासाहेबांच्या या अन्यायाविरुद्ध उचललेल्या मूकनायक या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला शेअर करून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ट्रूथ सिरीजच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.